चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल जे धार्मिक महिने असतात, ज्याला आपण सगळ्यात पवित्र महिने म्हणतो, मग अधिक महिना असेल, श्रावण महिना असेल किंवा मग मार्गशीर्ष महिना, हे तीनही जे महिने आहेत ते धार्मिक कार्यांसाठी किंवा पूजापाठ करण्यासाठी अत्यंत विशेष आणि महत्त्वाचे मानले जातात। या महिन्यांमध्ये बऱ्याच घरांमध्ये स्वस्तिक व्रत केलं जातं। खरं तर ज्या घरात स्वस्तिक व्रत केलं जातं त्या घरामध्ये सदैव सुख, शांती, ऐश्वर्य यांची प्राप्ती होते। बघा, स्वस्तिक आता प्रत्येकाने बघितलं असेल की जेही शुभ कार्य असतं तर त्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये स्वस्तिक चिन्ह काढलं जातं, कारण स्वस्तिक हे आपल्या आयुष्यामध्ये शुभ गोष्टी घडवतं। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। बघा, आपला जो मेन दरवाजा असतो, या मेन दरवाजावरती तुम्ही दररोज एक सकाळी स्वस्तिक काढलं तर कुठलीच नकारात्मक शक्ती, कुठलीच बाधा तुमच्या घराला कधीच प्रवेश करणार नाही, तुमच्या घराला कधी स्पर्शही करणार नाही। खरं तर स्वस्तिक हे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं चिन्ह मानलेलं आहे। प्रत्येक कार्याची सुरुवात करत असताना ती स्वस्तिकापासून आपण करतो। जेव्हा कळस स्थापित करतो तेव्हा कळसावरती स्वस्तिक काढतो। सत्यनारायण असेल, साधी सोपी 5 मिनिटाची जरी पूजा असेल तर तिथे स्वस्तिक काढतो। चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढतो, चौरंगाच्या बाजूला स्वस्तिक काढतो, चौरंगावरती स्वस्तिक काढतो। कारण अशी मान्यता आहे की ज्याही पूजेमध्ये सुरुवातीला जेव्हा आपण स्वस्तिक काढतो, त्या स्वस्तिकाचं पूजन करतो, तेव्हा ती पूजा पूर्णत्वास जाते। ती जी पूजा आहे ती फळीस जाते। त्या पुढची जी पूजा आहे ती पूजा करत असताना कुठल्या प्रकारचं विघ्न, अडचणी, संकट येत नाही आणि जी पूजा आपली सुरू आहे ती पूजा व्यवस्थितपणे पार पडते। त्यामुळे स्वस्तिक व्रत करणं, स्वस्तिक काढणं किंवा स्वस्तिक चिन्ह आपल्या घराला लावणं हे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच स्वस्तिकाचा एक अत्यंत उपयुक्त असा एक उपाय सांगणार आहे, जो मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला करायचा आहे। या एका ठिकाणी तुम्हाला हे एक स्वस्तिक काढायचं आहे। बघा, हे एक स्वस्तिक काढून त्याचं पूजन केलं तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश होईल। कितीही गरिबीत असेल ती गरिबी कुठेतरी कमी होत जाईल। कितीही घरामध्ये आर्थिक संकट असेल, आर्थिक चणचण असेल तर ती आर्थिक चणचण कुठेतरी कमी होईल। तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल। तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल। बघा, मार्गशीर्षातील कुठल्याही गुरुवारी तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी केलं तर अत्यंत उत्तम आहे। आता नक्की स्वस्तिक कुठे काढायचं आहे, उपाय काय आहे, हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे। मात्र हे सगळं ऐकण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला कुठल्याही गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी हा उपाय करायचा आहे। यासाठी तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याच्या समोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे। सकाळपासून जर तोच दिवा लावलेला असेल तरीही चालेल, वेगळा दिवा लावण्याची काही गरज नाही। मात्र कुठलीही पूजा करत असताना दिवा प्रज्वलित असणं खूप महत्त्वाचं असतं। ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय, एक प्लेट घ्यायचंय, छोटीशी एक डिश घ्यायची आहे। अगदी तुमच्याकडे स्टीलची असेल, पितळेची, चांद्याची, तांबीची कुठलीही असेल ती घ्या, फक्त काचेची नको। ठीक आहे, या प्लेटमध्ये तुम्हाला हळद, कुंकू, चंदन आणि अष्टगंध, हळद, कुंकू, चंदन आणि अष्टगंध, थोडंसं गंगाजल असेल तर घरातलं साधं पाणी, या सर्व गोष्टी मिक्स करून तुम्हाला त्याने एक स्वस्तिक काढायचे। ठीक आहे, स्वस्तिक काढून झालं, थोडंसं स्वस्तिक सुकू द्या। ही प्लेट जी आहे ते देवघराच्या समोर ठेवा। एक खाली पाट, चौरंग किंवा एखादा कापड ठेवा, त्याच्यावरती तुम्हाला ही प्लेट ठेवून द्यायची आहे। स्वस्तिक थोडंसं सुकलं की त्यानंतर तुम्हाला एक नागवेलीचं, ज्याला आपण विड्याचं पान म्हणतो, बघा ते खाण्यासाठी आपण पान घेतो तर तेच पान तुम्हाला घ्यायचं आहे। या विड्याच्या पानावरती, जे विड्याचं पान घेतलेलं आहे ते आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे। या विड्याच्या पानावरती तुमची इच्छित मनोकामना तुम्हाला एका शब्दात लिहायची आहे। आता समजा मी हा उपाय, ही सेवा गुरुवारच्या दिवशी सुरू केलेली आहे किंवा गुरुवारी मी करत आहे, मी नोकरीसाठी, मला नोकरी मिळावी म्हणून करत आहे, तर फक्त नोकरी असं लिहा। व्यवसाय वृद्धीसाठी करत असाल तर व्यवसाय वृद्धी असं लिहा। प्रमोशनसाठी करत असाल तर फक्त प्रमोशन लिहा। लग्नासाठी करत असाल तर फक्त विवाह असं लिहा। जी इच्छा असेल ती इच्छा एका शब्दात तुम्हाला हळद कुंकवानेच लिहायची आहे।
बोटाने लिहा, मोरपंखाच्या काडीने लिहा, आंब्याच्या डाळीने लिहा किंवा एखाद्या झाडाच्या फांदीने लिहा, चालेल. ठीक आहे. इच्छित मनोकामना तुम्ही त्या नागवेलीच्या पानावरती लिहिली की त्यानंतर ते जे विड्याचं पान आहे ते तुम्हाला त्या स्वस्तिक वरती ठेवायचंय. प्लेटवरती स्वस्तिक काढले, स्वस्तिक वरती हे तुम्हाला पान ठेवून द्यायचंय. ठीक आहे. त्यानंतर या पानावरती, या विड्याच्या पानावरती थोडीशी अक्षद म्हणजे थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती माता लक्ष्मीची तुम्हाला मूर्ती, श्रीयंत्र, टाक, फोटो तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप तुम्हाला ओवाळायचा आहे, कापूर तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे, पांढऱ्या रंगाच्या बर्फीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता पांढऱ्या रंगाची बर्फी नसेल, जर तुमच्या घरामध्ये शेवया असतील किंवा तांदळाची तुम्ही खीर बनवणार असाल, म्हणजे सफेद रंगाचा कुठलाही एक गोडाचा पदार्थ माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून तुम्हाला अर्पण करायचा आहे. ठीक आहे. हे नैवेद्य वगैरे तुमचं सर्व काही अर्पण करून झालं की त्यानंतर तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा विष्णू गायत्री मंत्र, या दोन स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे. ठीक आहे. व्यंकटेश स्तोत्र हा माता लक्ष्मीसाठी आहे, व्यंकटेश स्तोत्र हा भगवान श्री विष्णूसाठी आहे आणि व्यंकटेश स्तोत्र हा गणपती बाप्पांसाठी देखील आहे. त्यामुळे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, त्यासोबत तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे. या दोनही तुमच्या इच्छित ज्या सेवा आहेत त्या करून तुमची इच्छित मनोकामना तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. त्यानंतर ही जी माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती तुम्हाला रात्रभर अशीच तिथे ठेवून द्यायची आहे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुमचं स्नान वगैरे झालं की त्यानंतर माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती मूर्ती तुम्हाला तिथून उचलायची आहे, मूर्ती देवघरामध्ये ठेवायची आहे. त्याच्या खाली ठेवलेलं जे विड्याचं पान आहे, विड्याचं पान आणि जे तांदूळ असतील तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्या खाली प्लेट जी ठेवली होती ज्यावरती तुम्ही स्वस्तिक काढलेलं आहे त्यामध्ये 1-2 थेंब पाण्याचे घालायचे आहेत. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल त्याच्यामध्ये घाला आणि ते सगळं असं मिक्स करा, बोटाने सगळं असं मिक्स करा. मिक्स करून तुम्हाला त्याने एक स्वस्तिक घरातील ईशान्य कोपऱ्याला किंवा घराचा जो मेन दरवाजा आहे त्याला किंवा जर तुमचं जे देवघर आहे देवघराच्या बाजूला जागा असेल तर तिथे एकतर ईशान्य कोपऱ्याला, देवघराच्या समोर, देवघराच्या बाजूला किंवा मग मेन दरवाजाच्या इथे तुम्हाला हे सर्व मिक्स करून त्याने एक स्वस्तिक काढायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर दररोज त्या स्वस्तिकाच्या समोर उभं राहून तुम्हाला उदबत्ती वगैरे ओवाळायची आहे. जसं तुम्ही रोज माता लक्ष्मीची आपल्या देवघरातील देवांची सेवा करता तर त्यासोबतच तुम्हाला त्या स्वस्तिकाला दररोज दिवसातून एकदा नमस्कार करायचा आहे, उदबत्ती ओवाळायची आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे. बघा, हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला अगदी 7-8 दिवसांमध्ये याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल. इच्छित मनोकामना पूर्ण होतील, घरातील गरिबी कुठेतरी संपायला लागेल, घरातील दारिद्र्याचा नाश होईल, तुमच्या आयुष्यामध्ये अडलेली तुमची जी सर्व कामं आहेत ती सर्व कामं मार्गी लागतील. समजा तुम्ही इच्छित एखाद्या मनोकामनेसाठी हा उपाय केलेला आहे आणि 4थ्या ते 5व्या दिवशी तुमची इच्छित मनोकामना पूर्ण झालेली आहे की ताई माझी इच्छा पूर्ण झाली, खरंच मी हा उपाय करायला सुरुवात केली आणि 5व्याच दिवशी मला रिझल्ट आला, न होणारी इच्छा माझी पूर्ण झाली, तर काय करा, 5व्या दिवशी एक सफेद रंगाचा किंवा कुठल्याही तुमच्या घरामध्ये एखादा कॉटनचा कपडा असेल तर थोडासा पाण्याने ओला करा आणि ते स्वस्तिक जे आहे ते मिटवून टाका. ठीक आहे. ज्या दिवशी तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल त्या दिवशी ते स्वस्तिक जे आहे ते तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या इच्छेसाठी पुन्हा एखाद्या गुरुवारपासून हा जो उपाय आहे तो पुन्हा तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्ही हा उपाय केला तर याचा लाभ तुम्हाला असंख्य पटीने होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला सांगेल की हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.